नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. आघाडीत अहमदनगरच्या जागेवरून आता तिढा निर्माण झालाय. ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय. तसंच बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू असून प्रकाश आंबेडकरांना 4 जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तसंच बालाकोट इथल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी ठार झाले याची माहिती सरकारने जनतेला द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ती जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका, वेगवेगळ्या बातम्या देऊन गैरसमज पसरू नका. हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असते, म्हणूनच मी आज सांगतो. जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवार साहेबांशी पण बोलणं झालं. जयंतरावनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे. त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही. आम्ही 4 जागा, आज आंबेडकर साहेबांची एक देखील जागा, राजू शेट्टींची तरी एक जागा आहे, आंबेडकर साहेबांची एक देखील जागा नाही आहे, तरी देखील 4 जागा द्यायला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली. आणि त्याच्याबद्दल अजून काही असेल तर ती पण चर्चा करण्याची मानसिकता ही त्यांनी ठेवली. पण नक्की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये काय आहे ते समजायला काही मार्ग नाही. खरोखरीच 300 अतिरेकी त्यांचा खात्मा झाला का? खरोखरच काय घडलंय? मागच्या काळामध्ये अमेरिकेने पण सांगितलेलं होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही घटना, युद्धजन्य परिस्थिती तुमच्या माझ्या देशामध्ये निर्माण होईल. मग त्याला कुठंतरी काहीतरी हा धागा जोडला जातोय का काय, अशाही प्रकारचं साधारण चित्र आहे. भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं देशभरात आयोजन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्ये हजारो बाईक सहभागी झाल्या, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या जीपमधून प्रवास करत शक्ती प्रदर्शन केलंय. त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. पूर्ण भारत देशात आज विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या बँड्रा परिसरात आपण आहोत आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्याकडनं बँड्रा परिसरातल्या या रॅलीची सुरुवात केली जाते. विजय संकल्प रॅली ही या बँड्रा परिसरामध्ये आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या रॅलीच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहे. हजारो या ठिकाणी बाईक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत. सर, एकंदरीत काय सांगाल? विजय संकल्प रॅलीची सुरुवात केली जाते आपल्याकडनं. विजय संकल्प रॅली संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चाललेली आहे आणि या रॅलीमध्ये मी देखील या ठिकाणी सहभागी झालो आहे आणि हा संकल्प संपूर्ण भारताने घेतला आहे. संपूर्ण भारताने या ठिकाणी विजयाचा संकल्प घेतलाय अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केलं जाते. आणि ही रॅली मुंबईच्या बँड्रा परिसरातनं वाकोला परिसरापर्यंत जाईल आणि वाकोलामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे. मात्र मुख्यमंत्री या बँड्रा परिसरात सहभागी झाले असले तरी संपूर्ण मुंबईमध्ये 36ही विधानसभा मतदारसंघात आज बाईक रॅली आहेत आणि देशभरात सुद्धा विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात येतं. एकंदरीत 2019 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक वातावरण निर्मितीची सुरुवात भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि तर बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला असून महाशिवरात्रीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. तर तब्बल 120हून अधिक कर्मचारी या संपात सहभागी असल्याचं कळतंय. तर या संपामुळे भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आणि तर मुंबईकर चाकरमान्यांसाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत. मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर टर्मिनसवरील ताण कमी करण्यासाठी आता आजपासून परळ टर्मिनस सुरू केलं जाणार आहे. परळ स्थानकाचं रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात आलं असून आजपासून परळ स्थानकातून रेल्वे धावणार आहे. तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे.
तर सकाळी 8:38 परळ टर्मिनसहून कल्याणला जाणारी पहिली लोकल सोडण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होण्यासाठी धावणाऱ्या मोनो रेलचा दुसरा टप्पा देखील आजपासून सुरू होतोय. तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशी ही मोनो धावणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुसाट होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे मुंबईकरांची आता खचाखच भरलेल्या गर्दीच्या प्रवासातून सुटका होणार आहे. दररोज प्रचंड गर्दीत लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस सज्ज झालंय. आज रेल्वे मंत्री या नवीन टर्मिनसचं उद्घाटन करणार आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 की लोकल. दादरच्या या तुफान गर्दीवर आता परळचा उतारा मिळालाय. कारण दादर टर्मिनसवरचा भार कमी करण्यासाठी नवीन परळ टर्मिनस सज्ज झालंय. रविवारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या नव्या कोरा टर्मिनसचं उद्घाटन झालं की दादरमधली प्रवाशांची गर्दी निम्म्यानं कमी होईल. इतकंच नाही तर टाटा, KEM, वाडिया रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. दादर के बाद ये अगला स्टेशन है जहाँ सेंट्रल और वेस्टर्न में कनेक्टिविटी है. यू कैन चेंज द कॉरिडोर सेंट्रल टू वेस्टर्न एंड वाइस वर्सा. तो बहुत सारे काम किए. पहले तो टर्मिनल लाइन बनाई गई और एक्स्ट्रा प्लेटफॉर्म बनाया गया और उससे प्लेटफॉर्म के साथ साथ फिर फुट ओवर ब्रिज हैं, कवर ओवर शेड हैं, लिफ्ट्स हैं, एस्केलेटर्स हैं, पाथवेज हैं. काफ़ी काम हुआ है. खरं तर पूर्व आणि पश्चिम रेल्वे जोडणारं एकमेव स्टेशन आहे दादर. त्यामुळे या स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा नसते. कारण इथं एकट्या मध्य रेल्वेनं रोज प्रवास करणारे प्रवासी आहेत तब्बल 3 लाख. पश्चिम रेल्वेनं प्रवास करणारेही तेवढेच. त्या दादर स्टेशनच्या विस्ताराला जागाच उरली नाहीये. त्यामुळे परळ स्टेशन टर्मिनस प्रवाशांसाठी जणू वरदानच ठरणार आहे. परळ टर्मिनसचे नवे पूल प्रभादेवी स्थानकाला जोडले गेलेत. इथं सायडिंगचीही सोय आहे. परळ टर्मिनसमुळे दादर आणि कुर्ला स्थानकांवरचा ताण कमी होतोय. दादरमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास परळहून अधिक गाड्या सोडणं शक्य होईल. नंतर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील परळ टर्मिनसहून सोडल्या जातील. या ब्रिजवर आपण बघतोय की याला इथे 2 लिफ्ट आहेत. एक इकडे आहे म्हणजे एक डाऊन आणि अप लाईन या दोन्हीला, आणि एक इथे लिफ्ट आहे. या 2 लिफ्टचा वापर करून KEM आणि त्याचबरोबर टाटा, वाडियासारख्या रुग्णालयामध्ये जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना, वयोवृद्धांना याचा फायदा होणार आहे. पण त्याच वेळेला जो लोंढा होईल या गर्दीचा, त्यांच्यासाठी जिन्याबरोबर हे असे सरकते जिने पण इथे लावण्यात आलेले आहेत. दादरला येणाऱ्या आणि दादरहून सुटणाऱ्या लोकलची एकूण संख्या आहे 60. त्यातील 30 ट्रेनची ये जा आता परेल टर्मिनसहून होणार आहे. यहाँ पे मोस्टली जो कॉर्पोरेट्स है यहाँ पे ही है और यहाँ पे चढ़ते समय हम लोग को चढ़ने नहीं मिलते क्योंकि दादर वाले जो उतरने वाले रहते हैं ना वो लोग आके ट्रेन के इधर खड़े रहते हैं. मतलब जिधर चढ़ने का रहता है ना उधर ही खड़े रहते हैं. तो हम लोग को इधर से चढ़ने नहीं मिलता है. यही मेन तकलीफ है. आपल्याला गावी जायचं असेल तर आपल्याला CST किंवा पनवेल या ठिकाणी जावं किंवा दादर ठिकाणी जावं लागेल. तर ह्या ठिकाणी खरं खूप लोकांना फायदा होईल. याचा प्रवाशांचा खूप फायदा होईल. रश कमी होईल. जी फिजिकली त्यांना जो त्रास व्हायचा प्रवासांना तो कमी होईल. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी. आता नवीन परळ टर्मिनसमुळे या जीवनवाहिनीत नवी जान येणार हे नक्की. स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बघूयात पुढची बातमी. म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्यांसाठी आणि घरांसाठी जाहिरात निघणार आहे. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास आणि कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास यातील 276 गाळे आणि 217 घरांसाठी ही जाहिरात असेल. तर विशेष म्हणजे यामध्ये एकाच डिपॉझिटमध्ये तुम्ही कितीही अर्ज भरू शकता. त्यामुळे आजपासून म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. तर प्रतीक्षानगर, मालाड, मालवणी, माझगाव यासोबतच पवई, मुलुंड, गोरेगाव या भागातील दुकानांसाठी ही जाहिरात असणार आहे. म्हाडाने त्या ठिकाणी 217 गाड्यांची उद्या त्या ठिकाणी जाहिरात येते आहे वर्तमानपत्रामध्ये आणि ती लॉटरीची जाहिरात आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आणि 21 एप्रिलला लॉटरीचा निर्णय होईल त्या ठिकाणी.
आणि आता बातमी आहे मेगा भरतीची. ग्रामविकास विभागाच्या विविध पदांसाठी येत्या काही दिवसात मेगा भरती होण्याची शक्यता आहे. 13,514 पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे. तर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीची एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मोठ्या विरोधानंतर अखेर नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला आधीपासूनच मोठा विरोध सुरू होता. या रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचं नुकसान होईल असा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. तर शिवसेनेचा आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. तर अखेर शिवसेनेसोबत युती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या हजेरीतच प्रकल्प उभारणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आणि आता अखेर हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. या निर्णयानंतर नाणारवासियांनी एकच जल्लोष केला. आणि अपघाताची एक बातमी आहे. ट्रकच्या धडकेत 4 जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. औरंगाबादमधील चेलीपुरा इथली ही दुर्घटना आहे. तर ट्रक चालकाने बेदरकारपणे 4घांना धडक दिली आणि तो तिथून निघून जात होता. आणि तेव्हाचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे. हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आपण बघू शकतो. चेलीपुरा ते शहागंज दरम्यान एका ट्रक चालकाने अशा प्रकारे भरधाव वेगाने ट्रक चालवत अनेकांना उडवलंय. लोकांना धडक देत अत्यंत वेगामध्ये बेदरकारपणे हा ट्रक चालक तिथून पुढे निघून जात असताना नागरिकांनी या ट्रक चालकाचा पाठलाग केला आणि त्याला शहागंज इथे अडवून त्याला चांगला चोप देखील दिलाय. तर 4 जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. यामध्ये ट्रक चालकही जखमी झाल्याचं कळतंय. औरंगाबादमधला हा थरार आपण पाहतोय. अत्यंत वेगवान अशा हाय स्पीडमध्ये हा ट्रक चालक ट्रक चालवत होता. 4घांना त्यांनी धडक दिलेली आहे. आणि आता 4घे जण जे गंभीररित्या जखमी झालेले आहेत या ट्रकच्या धडकेमध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. काश्मीरच्या हंदवाडा इथे अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान विनोद कुमार शहीद झालेत. विनोद कुमार यांच्यावर गाझियाबाद इथल्या मोदीनगर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी भारत माता की जयच्या जयघोषात साश्रू नयनांनी विनोद कुमार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सीमारेषेवरती झालेल्या चकमकीत या ठिकाणी आपण पाहतोय सीआरपीएफचे जवान शहीद झालेले आहेत आणि त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.